पहिले सांगणार आहोत का दिव्यांगांना 6,000 रुपये महिना घरकुल योजना, दिव्यांगांना 2,500 आता काही भागत नाही त्याचं, आणि बाकी राज्यामध्ये 4,000वर दिव्यांगांना मानधन. 94,000 कोटीची पुरवणी मागणी आपण आता सभागृहासमोर ठेवतोय, पण याच्यात दिव्यांग दिसत नाही. प्रतापजी, दिव्यांगांना 2,500 आता काही भागत नाही त्याचं, आणि बाकी राज्यामध्ये 4,000वर दिव्यांगांना मानधन भेटतं. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी आपल्या सरकारनं अधिक पुढाकार घेणं फार गरजेचं वाटतं. कारण तुम्हाला आम्हाला माहीत आहे ते कसं जगतंय. तुम्हाला किमान 2 पाय आहे, आपण श्रीमंत लोक आहोत, किमान आरोग्याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत आहे. 2 कान आहे, हात आहे, पाय आहे, पण ज्याला हे काहीच नाही, त्याच्यासाठी आमच्या भूमिका काय? खरं तर पृष्ठ क्रमांक 49, बाब क्रमांक 30 या सगळ्या याच्यावर थोडं परिवहन मंत्री आहे, तुम्ही AC बस आहे तिथं तुम्ही त्याला आरक्षणच देत नाही. त्या तुमच्या खटारड्या गाडीत देतं आरक्षण त्या दिव्यांगाला. प्रतापरावजी, तुमच्याकडून अपेक्षा है, आपने झट करके निर्णय लेना जरूरी है. मागे घेतो. धन्यवाद. मागे घ्या. पण आता हे ज्या तातडीनं उठून तुमचं लक्ष वेधण्यासाठी बोलले ते, तसंच तुम्ही आम्ही आरक्षण देऊ असं सांगितलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. आणि पणन APMC मध्ये सुद्धा बाजार समितीमध्ये 5% निधी खर्च होत नाही. राहुलजी, तुम्ही तो निर्देश दिले पाहिजे. 5% त्याचा वाटा आहे. 2016चा कायदा आहे, आणि त्याची कर्जमाफी जशी शेतकऱ्यांची झाली तशी त्या दिव्यांगांची पण कर्जमाफी होणं गरजेचं आहे.